अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वामीदास आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावरती सध्या आपण निरूपण ऐकत आहात। त्यामध्ये मागील अध्यायात गोकर्ण महाबळेश्वराची कथा आपण ऐकलेली आहे। पुढच्या भागामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे गोकर्ण महाबळेश्वराच्या ठिकाणी काही काल त्यांनी वास्तव्य केलं आणि तिथून मग पुढे ते गंगा गोदावरी म्हणजे कृष्णा गोदावरी ह्या नद्यांच्या संगमावरती वसलेल्या कुरवपूर या ठिकाणी ते आले आणि त्या ठिकाणी ते प्रसिद्ध झाले। श्रीपाद श्रीवल्लभांचा पुढचा अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज। पण श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढच्या अवताराची योजना ह्या अध्यायामध्ये घडलेली आपण पाहतो। हा 8वा अध्याय आहे गुरुचरित्रातला, ज्याच्यामध्ये गुरुभक्तीची अत्यंत अप्रतिम अशी कथा याच्यामध्ये आलेली आहे। त्याबद्दल आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। याच्यामध्ये मतितार्थ असा आहे की एखादा भक्त त्याच्या निस्सीम प्रेमाने परमेश्वराला सुद्धा आपल्या पोटी यायला भाग पाडतो। हे जसं आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या कथेमध्ये यापूर्वी जाणून घेतलेलं आहे, त्याच तद्वतच श्रीमंत नरसिंह सरस्वतींच्या अवताराचं बीज या अध्यायामध्ये रोवलं गेलं आणि त्यासाठी नक्की काय कारणीभूत ठरलं हे पाहणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये गुरुभक्तीची एक अलौकिक अशी तऱ्हा आपल्याला बघायला मिळेल। तर प्रसंग असा आहे की कृष्णा गोदावरीच्या तटावरती कुरवपूर या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ आले आणि त्या गावामध्ये एक श्रोत्री ब्राह्मण, ज्याला 4 वेद येत होते असा एक प्रतिष्ठित ब्राह्मण तिथे राहत होता। त्याच्या भार्येचं म्हणजे त्याच्या पत्नीचं नाव होतं अंबिका। या उभयतांना झालेले पुत्र हे उपजता मरत असत, त्यामुळे अपत्य नसल्याचं दुःख या दोघांनाही वाट्याला आलेलं होतं। पुढे गेल्यानंतर काही कालावधीनी यांना एक पुत्ररत्न प्राप्त झाला, परंतु हा पुत्र हा बहिरा आणि मंदमती अशा स्वरूपाचा हा मुलगा होता, ज्यामुळे त्याचे वडील त्याला जितके वेळा म्हणून विद्या शिकवण्यास जात असतील, विद्यादान करत असतील, तितके वेळा त्याला त्याची विस्मृती व्हायची, म्हणजे कितीही शिकलं तरी त्याच्या ते लक्षात राहत नसे। अशा पद्धतीने मुंज झाल्यावर सुद्धा त्या मुलाला कोणत्याही प्रकारचं ज्ञान हे प्राप्त होत नसे, कितीही शिकवलं तरी ते व्यर्थ जात असे। वडिलांना अतिशय दुःख व्हायचं। वडील कारण गावामध्ये त्यांचा मान सन्मान होता आणि अशा वडिलांच्या पोटी असा मुलगा जन्माला आल्यानंतर अर्थातच गावामध्ये त्याच्याबद्दल खूप चर्चा होत असे, त्यांना काही बोलणी लावली जात असत, त्यांच्या पाठीमागे का होईना ही चर्चा त्यांच्या कानापर्यंत येत असे आणि त्यामुळे त्यांना अतीव दुःख होत असे। मग ते प्रसंगी आपल्या मुलाला ताडण करत असत, म्हणजे त्याला मार देत असत, त्याच्यावरती रागे भरत असत, परंतु त्या मुलाला काही केल्या विद्या येत नसे। अशा वेळी त्याची आई म्हणजे ती अंबिका माता ही मध्ये पडत असे आणि आपल्या पतीपासून आपल्या मुलाचं प्रसंगी रक्षण करत असे। ती त्यांना सांगत असे की तुम्ही कितीही विद्या शिकवलीत तरी काही उपयोग नाही, त्यामुळे तुम्ही कशासाठी विनाकारण कष्ट सायास करता, ते सर्व काही तुम्ही सोडून द्या, परमेश्वरावरती तुम्ही आपली भिस्त ठेवा, सर्व काही चांगलं होईल। काही कालांतराने या अंबिकेच्या पतीचं तो असमाधानी पडला म्हणून निधन झालं। त्यानंतर त्यांच्यावरती भिक्षुकीची वेळ आली, म्हणजे वडील हे एकमेव कर्तापुरुष घरातले असल्यामुळे आणि त्यांच्या कामामधून त्यांची उदरपूर्ती अख्ख्या कुटुंबाची होत असल्यामुळे त्यांच्या पश्चात घरावरती अक्षरशः भिक्षुकीची वेळ आली। मग ती माता दारोदारी जाऊन भिक्षा मागत असे। त्यावेळेला ह्या मुलाला सर्वजण म्हणत की तू कुळनाशक आहेस। अशा चतुर्वेद जाणणाऱ्या आणि ज्याला गावामध्ये अत्यंत मान सन्मान होता अशा पित्याच्या पोटी तू दगडापरी उपजला आहेस आणि तू कुठेतरी जाऊन जीव का देत नाहीस, अशी वारंवार टोचणी त्याला लोक डागणी देत असत, ज्यामुळे त्याला अतीव दुःख
होत असे, त्याच्या आईलाही अतीव दुःख होत असे. एकेकाळी त्यांनी गावामध्ये मान सन्मान पाहिलेला होता, त्यांच्यावरती अशी दुर्बल अवस्था यावी हा नियतीचा फार मोठा त्यांच्यावरती आघात होता. आणि त्याला कंटाळून ह्या दोघांनी असं ठरवलं की आता आपल्या मुलाचं वय हे 16 वर्षाचं झालेलं आहे, विवाह योग्य झालेला असून सुद्धा याला विद्या काही येत नसल्यामुळे, याला ज्ञान नसल्यामुळे आपण दोघांनी, आई आणि मुलांनी जाऊन गंगेमध्ये जीव द्यावा, आत्महत्या करावी या विचाराने दोघंही गंगेकडे जातात. आणि गेल्यानंतर त्या गंगेमध्ये स्नान करत असलेले अत्यंत परम पवित्र असे आपले श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरू त्यांना दिसतात. आणि ते असा विचार करतात, बघा आता अशा प्रसंगामध्ये माणसाच्या मनामध्ये अशी वासना निर्माण होणं ही फार मोठी सद्गुरू कृपाच म्हणावी लागेल. त्यांच्या मनात असं येतं की आपण एवी तेवी आत्महत्या करणारच आहोत, तर आत्महत्या केल्यानंतर का होईना आपल्याला उत्तम सद्गती प्राप्त व्हावी, म्हणून आपण ह्या सत्पुरुषाचं दर्शन घेऊया. आणि त्या अंबिका मातेच्या मनामध्ये असं येतं की हा जन्म आपला वृथा गेला, या जन्मामध्ये जगद्वंद्य असा उत्तम ज्ञान प्राप्ती असलेला, लोकांमध्ये मान सन्मान असणारा आपल्या पतीसारखा काही आपल्याला मुलगा झाला नाही. हा जो मुलगा झाला हा अज्ञानीच राहिला, त्यामुळे पुढील जन्मात का होईना माता म्हणून जे आपल्याला एक आनंद होतो की आपल्या मुलांनी उत्तम काहीतरी प्राप्त केलं, काही अचिव्हमेंट्स केल्या, तर मातेला निश्चित त्याच्यामध्ये सुख प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं आणि जन्म सार्थकी लागला असं जे वाटतं, तसं काही आपल्या वाट्याला आलं नाही. तर आपण निदान या सत्पुरुषांकडे असं तरी मागू की पुढच्या जन्मी आम्हाला उत्तम गती होऊन, मरणोपर्यंत गती होऊन पुढच्या जन्मी उत्तम मला सुपुत्र तुमच्यासारखा जगद्वंद्याला भावा, या इच्छेने ती माता आणि तो बालक हे दोघं जण श्रीपाद श्रीवल्लभांची इथे जातात, त्यांना नमस्कार करतात आणि त्यांना तिथे नमस्काराचं कारण सांगतात की आम्ही आत्महत्येला प्रवृत्त झालेलो आहोत. त्याबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना थांबवतात आणि म्हणतात की आत्महत्या हा महादोष आहे, हे परमेश्वराने दिलेलं आपल्याला देह आणि हे जीवन आहे, तर ह्याचा असा विनिमय अयोग्य तऱ्हेने करणं हे योग्य नाही. तुम्ही परमेश्वरावरती विश्वास ठेवा, तुमची भक्ती सुरू ठेवा, तुम्हाला निश्चित काही चांगलं प्राप्त होईल असे त्यांची समजूत काढून ते कारण विचारतात. त्यावेळेला ती माता श्रीपाद श्रीवल्लभांना सर्व काही कारण सांगते, आपल्या पतीचं निधन, त्याच्यामुळे आमची झालेली अशी दुर्व्यवस्था आयुष्यातली आणि त्यामुळे कसे आमचे हाल होत आहेत, आणि तिची जी इच्छा आहे की आपल्याला असा जगद्वंद्य उत्तम ज्ञान असलेला पुत्र व्हावा, ते ती बोलून दाखवते. त्याच्यावरती श्रीपाद श्रीवल्लभ तिला शनी प्रदोष व्रत करण्याचं सांगतात. शनी प्रदोष व्रताबद्दल माहिती नसल्यामुळे आणि सत्पुरुषाच्या तोंडून ज्या वेळेला एखादं मंत्र, एखादं व्रत आपण ऐकतो, त्यावेळेला जरी आपल्याला माहीत असलं तरी ते त्यांच्याकडून नीटसं जाणून घ्यावं, कारण साक्षात त्यांच्या मुखातून परमेश्वरच आपल्याला काही पुढचा मार्ग दाखवत असतो. त्यामुळे ती विचारते की हे शनी प्रदोष व्रत कसं करायचं आणि ह्यापूर्वी हे कोणी केलं आणि त्यांना त्याचा कसा लाभ झाला. या ठिकाणी ह्या गोष्टीमध्ये पुढची गोष्ट चालू होते. श्रीपाद श्रीवल्लभ त्यांना गोष्ट सांगतात की ह्या व्रतामुळे एक गवळीण ही श्री विष्णूची आई झाली, म्हणजे कृष्ण जन्म हा तिच्या पोटी झालेला आहे. त्यासाठी तिने केवळ ही शनी प्रदोष व्रत केलेलं पाहिलं आणि तिला अत्यंत मोठा लाभ झाला की परमेश्वराचा 8वा अवतार तिच्या पोटी जन्मास आला. त्याबरोबर ती अंबिका माता विचारते की हे मला थोडंसं विशद करून सांगा. श्रीपाद श्रीवल्लभ तिला सांगतात की उज्जैन नगरामध्ये एक चंद्रसेन नावाचा राजा होता. त्या राजाचं राज्य अतिशय कौतुकाने तो सांभाळत असे, प्रेमाने सांभाळत असे, सर्व प्रजेला तो अपत्याप्रमाणे सांभाळत असे आणि तो शिवभक्त होता. शिवभक्त असल्यामुळे तो शनी प्रदोष व्रताचं पालन करत असे. त्याप्रमाणे त्यांनी शंकराची आराधना केल्यानंतर शंकर भोळा चक्रवर्ती असल्यामुळे त्यांना प्रसन्न झाला आणि त्यांनी चिंतामणी एक रत्न त्या चंद्रसेन राजाला दिलं. चंद्रसेन राजाला हे रत्न प्राप्त झाल्यानंतर समस्त त्या रत्नाची ख्याती पसरली, प्रसिद्धी पसरली. ते रत्न कसं होतं तर ह्या रत्नाचा उल्लेख त्यांनी असा केलेला आहे की त्याच्यामुळे
दगड आणि लोखंड या दोन्ही गोष्टी त्याच्यावरती केवळ प्रकाश पडल्यामुळे त्या रत्नाचा त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होत असे. जे जे मनामध्ये इच्छा तो राजा करत असे ती सर्व इच्छा त्या चिंतामणी रत्नामुळे तडीस जात असे, ती त्याला प्राप्त होत असे. अशा पद्धतीने इतकं अमौलिक आणि अवर्णनीय असं एक रत्न त्याला प्राप्त झाल्यामुळे आजूबाजूच्या देशातील जे राजे होते ते सर्व या गवळी राजाकडून ते रत्न प्राप्त करण्याची कांक्षा करायला लागले, म्हणजे तशी इच्छा त्यांना व्हायला लागली. मग काही लोकांनी त्याला ते विक्री करून मागितलं की आम्ही तुला हवं तितकं मोल देण्यास तयार आहोत. काही जण ते बलात्कारे त्याच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करू लागले, म्हणजे हिरावून घेण्याचा प्रयत्न करू लागले. काही जण त्याला फसवून किंवा काही बाकीच्या गोष्टींनी काही करून ते रत्न आपल्याला प्राप्त झालं पाहिजे अशी इच्छा प्रत्येक राजाच्या मनात आली. परंतु त्या रत्नाचा प्रभाव असा होता की त्या राजांचं एकट्याचं काही चालेना. मग हे सगळे राजे गोळा झाले आणि त्यांनी एकत्र येऊन त्या संपूर्ण गावाला वेढा दिला. त्यावेळेला मनामध्ये कोणताही किंतु परंतु न ठेवता या राजाने प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला आणि आपलं सर्व सैन्य ह्या राजांच्या दिशेने कूच केलं. त्यावेळेला शनी प्रदोष असल्यामुळे, म्हणजे शनिवार आणि त्रयोदशी असल्यामुळे त्यांनी शंकराची आराधना करण्यास सुरुवात केली. आराधना करताना त्यांनी इतक्या अप्रतिम पद्धतीने सर्व रचना केली, शंकराची पूजा केली. सर्व तिथे बिल्वपत्र, उत्तम आरास, तोरण, आरती हे सगळं काही करून शंकराची मनोभावे आराधना केली. आणि हे सर्व करत असताना त्या मंदिरामध्ये तिथे काही गवळ्यांची मुलं ही तिथे खेळत होती. त्यांनी राजाची ही मनोभावे चालू असलेली शिवपूजा त्यांनी पाहिली आणि त्यांच्या मनात हा विचार आला. आता इथे पुन्हा वासनेचा भाग येतो की अशी इच्छा निर्माण होणं हे दुरापस्त आहे. त्या मुलांच्या लहान लहान कोवळी मुलं त्यांच्या मनात असं आलं की आपण सुद्धा असंच एक देवालय करूया आणि त्या ठिकाणी शिवशंकराच्या पिंडीची स्थापना करून आपणही पूजा करूया. म्हणून त्या शनिवारी राजांनी जशी पूजा केली तसं करण्यासाठी ह्या मुलांनी पत्री गोळा केली. त्यांनी काही दगडं गोळा केली. ती दगडं एकमेकावरती रचून एक प्रकारचं छोटंसं शिवालय उभारलं आणि त्याच दगडांपैकी एक दगड तिथे पिंडी म्हणून मध्ये स्थापन केला. त्याच्यावरती सर्व पत्री वाहिली, छान छान फुलं वाहिली, उत्तम आरास केली आणि त्या शिवाला प्रसन्न करण्याचा त्या मुलांनी आपल्या बालहट्टाप्रमाणे प्रयत्न केला. हे सर्व चालू असताना त्यापैकी एक गोपकुमार, म्हणजे ह्या गवळ्यांचा मुलगा, हा तिथे तल्लीन होऊन प्रार्थना करत होता. त्याच वेळेला त्याची आई, त्या गोपकुमाराची आई तिथे येते आणि ती अत्यंत रागे भरते. ती म्हणते, काय झालंय, संध्याकाळ झाली तरी तुम्ही मुलं उशीर झाला तरी घरी येत नाही म्हणजे काय. म्हणून ती सर्व रागवून ती पूजा मोडून टाकते आणि ती दगड इतस्ततः फेकून देते आणि त्या मुलाला ओरडाआरडा करून त्याला घरी नेण्यासाठी म्हणून ती बोलवायला लागते. त्याबरोबर त्या मुलाला असमसह अशा पद्धतीचं दुःख होतं, जे सहन करता येणार नाही अशा पद्धतीचं दुःख होतं. आणि तो मुलगा आई निघून गेल्यावर सुद्धा त्याच ठिकाणी त्या शंकराच्या पिंडीकडे पाहून, म्हणजे जो केवळ एक दगड आहे ज्याला मूर्त शंकराच्या पिंडीचं स्वरूप सुद्धा नाही, मुलांनी तात्पुरतं उभं केलेलं ते देवालय, अशा ठिकाणी एक लय लावून, एक प्रकारे दृष्टी लावून त्या ठिकाणी निर्वाण मानस होऊन तो परमेश्वराची आराधना करायला लागतो आणि परमेश्वराची क्षमा मागायला लागतो की इतकं सुंदर देवालय तुमचं आम्ही उभारलं, तुमची पूजा केली, या ठिकाणी तुमची योजना केली, तुम्हाला इथे बोलवलं, तुम्ही इथे आलात आणि तरी देखील आम्ही मात्र, माझ्या आईने येऊन ही सगळी तोडवून टाकली, सगळी ही मंदिरं त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलं. ह्याबद्दल माझ्या आईला तुम्ही क्षमा करा आणि आता काही मला जगायचं नाही, आता मला तुमच्यामध्येच लीन व्हायचं आहे. हे एक छोटासा मुलगा, एक लहानसा मुलगा, त्याच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न होते ही वासनेच्या कित्येक पट पलीकडे आहे. ही भावना उत्पन्न होणं याच्याशिवाय दुसरी भक्ती ती काय पाहिजे, की आपण जी मूर्ती घेऊन ज्याची पूजा अर्चा करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपलं लक्ष लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये ह्या मुलाकडनं आपल्याला भक्ती मार्गामध्ये काय शिकण्यासारखं आहे की तात्पुरतं एक लिंग त्यांनी तिथे स्थापना केली की ज्याला लिंगाचं स्वरूप सुद्धा नव्हतं, तरी देखील त्याच्यामध्ये तो रममाण झाला, तल्लीन झाला, जसं राजांनी केलं. आता इथे दुसरी गोष्ट बघण्यासारखी आहे की राजा असल्यामुळे आणि त्याच्याकडे चिंतामणी रत्न असल्यामुळे त्याला हव्या त्या गोष्टीचा दूध तूप याचा नैवेद्य दाखवून त्या पंचामृताचं स्नान घालून हवी तितकी
लाखो बिल्वपत्र तो त्याच्या चिंतामणीमधून उत्पन्न करून का होईना त्या देवतेला अर्पण करू शकत होता. हवं तो भोग, 56 भोग काय, अजून 560 भोग त्या देवाला तो चढू शकत होता. परंतु ह्या बालकाकडे, याच्याकडे अशी कोणतीही सामग्री नव्हती, साधनं नव्हती. आई त्याची चिडलेली आहे याचा अर्थ त्याला घरी जाऊन काही मागण्याची मुभा नाही, किंवा आणून काही त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात असंही नाही. जे काही त्याला रस्त्यात मिळेल त्याच्यामधनं त्यांनी देवालय तयार केलं, त्यातच त्यांनी शंकराची पिंडी एक स्थापन केली. आणि हे सगळं उद्ध्वस्त झाल्यावर सुद्धा ह्या परमेश्वराप्रती त्याची असलेली निष्ठा आणि अलौकिक अशी भक्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि तो एकटक एक लय लावून नेत्रदृष्टीने त्या पिंडीकडे पाहतो आणि आता प्राण त्यागणार, म्हणजे बघा एका लहान मुलाला ही भावना होणं, प्राण त्यागणार तेवढ्यात भगवान श्री शंकर त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि ते त्यांच्या निज स्वरूपामध्ये येऊन त्या मुलाला आलिंगन देतात, त्याच्या भक्तीने संतुष्ट होतात आणि म्हणतात की मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालेलो आहे. शंकर भोळा चक्रवर्ती असा शब्द वारंवार गुरुचरित्रामध्ये येतो. अत्यंत भोळे आहेत शंकर महाराज आणि यांच्यामध्ये तुम्हाला काय हवं ते प्रदान करण्याची त्यांची त्यावेळेला मानसिकता असते. तुम्ही जे काही मागाल ते सर्व काही तुम्हाला ते देतात. अशी परिस्थिती असून सुद्धा ह्या मुलांची वासना किंवा त्याच्यावरती संस्कार किती अद्वितीय आहेत, असं दुसरं उदाहरण नाही असे संस्कार आहेत. तो म्हणतो की हे परमेश्वरा, मला तुझ्याकडून काहीही नको, पण माझ्या आईनी तुझी जी पूजा लाथाडली आहे तर तिला फक्त तू क्षमा कर, माझ्या आईला तू माफ कर, एवढंच मला तुला मागायचं आहे. प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर असताना त्याच्याकडे आपण काय काय गोष्टी मागू शकू? स्वतःला राज्य मागून घेऊ, अलौकिक आपल्याला असं आयुष्य त्याच्यामध्ये मागून घेऊ, सर्व सुख संपत्ती आपण मागून घेऊ, त्यानंतर मला उत्तम निरोगी दीर्घायुष्य आपण मागून घेऊ, उत्तम कुटुंबासह पुत्र पौत्रादी सौख्य मागून घेऊ. हव्या त्या गोष्टी मागणं शक्य आहे आणि परमेश्वराला हे सर्व तुम्हाला देणंही शक्य आहे. पण त्या मुलाची भावना काय की माझ्या आईने तुमची पूजा ही उधळलेली आहे, तर त्या माझ्या आईला तुम्ही क्षमा करा. ह्या ठिकाणी शंकर भगवान असं त्या मुलाला म्हणतात की तुझ्या आईनी जरी हे लाथाडलेलं असलं तरी देखील मी तिला क्षमा करतो, तिला ह्याचा दोष लागणार नाही. परंतु ही प्रदोष पूजा, शनी प्रदोष पूजा ही तुझ्या आईनी पाहिली, नुसती पाहिली म्हणून तिच्या पोटी श्री भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या रूपामध्ये जन्म घेतील असा आशीर्वाद शंकर भगवान त्याला देतात. आणि ज्या लिंगाची योजना तिथे त्या मुलांनी केलेली असते ते लिंगाचं रूपांतर हे अत्यंत रत्नांनी खचित असं ते लिंग त्या ठिकाणी होतं आणि त्यातनं कोटी सूर्याचा प्रकाश त्या लिंगातनं बाहेर पडायला लागतो, असं ते लिंग आहे त्या ठिकाणी राहतं. इथे पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की श्री कृष्णाच्या जन्माचा अवताराचं तर इथे बीज आहेच, त्यासाठी सुद्धा शनी प्रदोष व्रताची कथा या ठिकाणी उपयुक्त ठरली, हा एक भाग झालाच. परंतु आपण अनेक वेळा देवळात जातो आणि आपल्याला अशी इच्छा मनामध्ये होते की ही जी मूर्ती आहे ह्या मूर्तीची पूजा आपण करावी, कधीतरी या ठिकाणी आपण उभयता बसावं आणि त्या मूर्तीला अभिषेक करावा. अशा खूप गोष्टी आपल्या मनामध्ये येतात, परंतु जे समोर आहे ते मात्र आपण अनुभवत नाही, त्या ठिकाणी आपण तल्लीन होत नाही, आपली संपूर्ण समर्पणाची भावना त्या ठिकाणी बरेचदा होत नाही. तर हा एक गृहपाठाचा विषय आहे की जितके ठिकाणी तुम्ही जाल त्या वेळेला त्या झालेल्या पूजेला उत्तम तऱ्हेने पाहणं आणि त्याचा अनुभव घेणं हे सुद्धा आपल्याला सहज शक्य असून आपण घाईघाईमध्ये तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. एखादं लहान का मंदिर असे ना, त्या मंदिरामध्ये जरी आपल्याला अशी पूजा पाहायला मिळाली तरी देखील आपण तिथे तल्लीन होऊन काही काळ ती पूजा मनोभावे पाहिली पाहिजे. कारण शंकराला दीपमाळा उजळलेल्या, दीप उजळलेले हे अत्यंत प्रिय आहेत. अशा पद्धतीने जर आपण काही पाहू शकलो, भले आपण केलं नाही पण आपल्याला पाहायला जरी मिळालं तरी देखील एक प्रकारची ती उत्तम अशी सेवाच आहे. पुढे गेल्यानंतर श्री शंकरांनी ते लिंग त्याच ठिकाणी ठेवलेलं आहे आणि शंकर अदृश्य होतात आणि तो मुलगा धावत धावत घरी येतो आणि आईला सांगतो की शंकर मला प्रसन्न झालेले आहेत आणि त्यांनी तुला माफ केलेलं आहे, त्यामुळे पुढच्या जन्मी तुझ्या पोटी
श्री भगवान विष्णू यांचा अवतार जन्माला येणार आहे, याच्याबद्दल तू निसंशय राहा, असं म्हणून तो तिथे असतो. तर एकाएकी रात्रीच्या वेळेला आपल्या शहरामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये असा प्रकाश कसा काय झाला, म्हणून हे बघण्यासाठी ते जे आजूबाजूचे राजे जे युद्धकांक्षेने आलेले असतात त्यांच्याही मतामध्ये परिवर्तन होतं, त्यांच्या इच्छे वासनेमध्ये परिवर्तन होतं आणि ते राजे तिथे येतात आणि पाहतात की संदेश पाठवतात की असं काय घडलं जे आम्हाला बघायला आवडेल. आणि मग तो राजा जो आहे चंद्रसेन, तो त्या सगळ्या राजांना आमंत्रित करतो. ते पाहतात, मग त्या ठिकाणी ते जाणून घेतात की नक्की काय घडलं. आणि अतिशय प्रसन्न झाल्यामुळे ते राजे म्हणतात की ह्या सगळ्या गवळीयांचा तूच राजा आहेस आणि तूच राजा राहशील. आम्ही ज्या चिंतामणीची इच्छा करत होतो तो तुझ्याच पाशी योग्य आहे, तूच ते सांभाळण्यासाठी सुयोग्य राजा आहेस. त्यामुळे ते त्याला उलटा आशीर्वाद देऊन, शुभेच्छा देऊन तिथून आपापल्या राज्यामध्ये निघून जातात. अशा पद्धतीने तिथे युद्धही होत नाही, असं ह्या शनी प्रदोष कथेचं महात्म्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर आणि ती कशी करायची हे श्रीपाद वल्लभांनी सांगितल्यानंतर अंबिका माता त्यांना म्हणते की मी ह्याप्रमाणे निश्चितपणे हे करीन आणि पुढच्या जन्मी माझ्या पोटी तुमच्यासारखा मुलगा जन्माला यावा अशी मी त्याच्यामध्ये इच्छा करीन, संकल्प करीन. हे ऐकल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ अजून एक त्यांना दान देतात किंवा त्यांची परीक्षा पाहतात. आता ह्यामध्ये दोन्ही गोष्टी आल्यात. एक गोष्ट अशी करतात, ते एक लीळा अशी करतात की त्या मुलाला जवळ बोलवतात, की जो मंद आहे, बहिरा आहे, त्या मुलाला जवळ बोलून त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात. त्याबरोबर त्याला सर्व तऱ्हेच्या विद्या आणि ज्ञान प्राप्त होतं आणि तो देखील चतुर्वेदी ब्राह्मण अशा स्वरूपात नामारूपाला येतो. त्याला तत्काळ ही गुरु भेटीतनं प्राप्त होत झालेली गोष्ट या ठिकाणी आलेली आहे. इतकं सगळं असून सुद्धा पुढे असा उल्लेख आलाय की ती अंबिका माता तरी देखील म्हणजे आपल्या मुलाला इतकं चतुर्वेदी ब्राह्मण तो झाला क्षणामध्ये, केवळ श्री गुरुच्या हस्तस्पर्शामुळे, असं असून सुद्धा ती तिची भक्ती चालू ठेवते. कारण श्रीपाद श्रीवल्लभांचा शब्द आहे, त्यांनी दिलेलं हे व्रत आहे, त्यामुळे ती व्रत करत राहते. आणि याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढच्या अवताराचं बीज रोवलं गेलं, असं जे मी सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे श्रीमंत नरसिंह सरस्वती महाराजांची पुढे जाऊन ती पुढच्या जन्मामध्ये आई होते. अशा तऱ्हेने शनी प्रदोष व्रताची कथा या ठिकाणी आलेली आहे. केवळ आणि केवळ भक्तीने भरलेला संपूर्ण अध्याय आहे. कोणीही हा अध्याय अनंत वेळा वाचावा, तुम्हाला भक्तीच्या नव्या नव्या गोष्टी त्याच्यामधनं प्रतीत होतील आणि तुमची भक्ती देखील सद्गुरुचरणी वाढीस लागेल. सरते शेवटी आपल्याला भक्ती मार्गावरती चालायचं आहे. श्री गुरुचरित्रामध्ये अनेक वेळा दुर्लक्षित राहिलेली ही भक्ती आपल्यासमोर घेऊन येण्याचा हा माझा मनोदय श्री सद्गुरु कृपेने पूर्णत्वास जाईल, यात काहीही शंका नाही. श्रीपाद श्रीवल्लभांची, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवरती सदोतीत राहू दे. आपल्याला देखील आपली घरातली पूजा अर्चा करताना तो लहान गवळी मुलगा गोपकुमार ज्या पद्धतीने तो पूजा करत होता, असं आपल्याकडे अत्यंत सुरूप असे देव असून सुद्धा आपण तशी पूजा करतो का, हे कुठंतरी आपण आपल्याला एकदा पडताळून विचारलं पाहिजे. त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे. पूजा अर्चा करताना सुद्धा आपले संपूर्ण भाव हे त्या पूजेमध्ये असले पाहिजेत आणि हे परमेश्वराला आपण देत आहोत, हे देणारे सुद्धा आपण कोणी नाही अशा भावनेने आपण हे करायला पाहिजे. म्हणजे परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न झाल्यापासून राहणार नाही. शुभम भवतु. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयाचं आणखी पुढे निरूपण करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.